शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण सध्या काय बघतो तर 2 दिवसापूर्वी जो पाऊस पडला होता स्प्रिंकलरच्या एका शिपनुसार, म्हणजे 3 घंट्याची जशी शिप देतो आपण किंवा 4 घंट्याची, तर तेवढा आपल्या इथं पाऊस पडलेला होता. आणि आपण इथं आलो तर काय बघतो तर सर्व आपण हरभरा जो कापला होता आपला हरभरा जो कापणी केला होता त्या सर्व हरभऱ्या जो आहे तो अचानक आलेल्या दुपारच्या पावसामुळे पूर्ण कडप्या भिजलेल्या आहेत. कारण आपण कापून ठेवला, 4 दिवस वाळू घालायचा होता, परंतु त्याला विलाज नाही. पूर्ण हरभरा आपला इथं कडप्या भिजलेल्या आहेत. आणि आता करायचं काय, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला हे एकच काम करायचं, आणि ते म्हणजे ह्या कडप्या ज्या आहेत ह्या आता परवाच्या दिवशी पाऊस पडला, काल वाळला आणि आज पण काही जमीन वाळली, हरभरा पण वाळणं चालू आहे. परंतु जी बुडाची जमीन आहे तर ही जमीन आपली परिपूर्ण इथं ओली आहे. तर ही ओली जमीन काय करायचं, तर या ओल्या जमिनीवर जो हरभरा आपला खालचा भाग असतो तिथली घाटे अशा प्रकारे गळून पडतात, आपण बघू शकता. आणि घाटे गळून तर पडतात, परंतु काही भागातली जो आता हे बुडाचा भाग आहे तर हे घाटे नरम होतात. नरम झाल्यानंतर ह्या घाट्याचा जे दाणे आहेत हे नरम झाल्यामुळे हे मावचर असल्यामुळे बुडाला काळे पडतात. तर हे काळे पडल्यानंतर ते सडतात, त्याला मार्केटला भाव येत नाही आणि घाटे पण गळून पडतात. तर हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं, तर आपल्याला जे कडपे आहेत ते पूर्ण कडपे आपल्याला इथे गोळा करायच्या, म्हणजे पलटी मारायच्या. आता इथला जो भाग आहे तर हा भाग आपण इकडे पलटी मारला, आणि हा भाग इकडे पलटी मारल्यानंतर आपल्याला इथं ही जमीन, हा वर बुडाचा जो भाग आहे हा जसा हिरवा पडला, काळा पडला, हा भाग इथली ही बघा इथं कशी सड लागली घाट्यानं, आपण बघू शकता. वळंब्यानं सुद्धा खाल्लं बघा, हे बघा अशा प्रकारे नुकसान होते. तर हे अशा प्रकारचं नुकसान होऊ नये, तर यासाठी आपण हा जो भाग आहे इथला हरभरा आपल्याला इकडे पलटी मारायचा, उन्हामध्ये वाळू द्यायचं 2 दिवस, आणि नंतर आपण लवकर गोळा करून आपल्याला हा परिपूर्ण ढीग लावायचा आणि काढणी करायचा. कारण इथं याला वळंबा पण लागते, घाटे पण गळतात, घाटे काळे पडतात, सड पण लागते आणि आपलं अतोनात नुकसान होते. हे टाळण्यासाठी पूर्ण कडप्या ह्या पलटी मारायच्या. पलटी मारल्यानंतर आपल्याला हा वाळू द्यायचा 2 दिवस आणि गोळा करायचा, काढणी करायची. तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर आपल्या हरभऱ्याचे जे बुडाचे घाटे आहे हे गळून पडणार नाहीत, त्याला वळंबा खाणार नाही, सड लागणार नाही ओलाव्यामुळं. कारण इथं ओलावा भरपूर आहे, कारण इथं साधारणतः अर्ध्या फुटापर्यंत ओल गेलेली आहे, आपण बघू शकता अशा प्रकारे. तर हे पूर्ण ओलाव्यामुळे सड लागते आणि ते सडल्यामुळं मालाला भाव भेटत नाही. तर अशा प्रकारचं चुकीचं जे पावसामुळं आपलं नुकसान झालं तर हे आपण टाळू शकता, आणि आपलं नुकसान टाळून आपल्याला पाहिजे तसं उत्पादनात जे आता अडथळा आला तर ते अडथळा आपण दूर करू शकतो.